एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापाचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या रूपात पुन्हा तुमच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या कथेत आपण पाहणार आहोत की एका पुजाऱ्याला स्वामीचे दर्शन कसे झाले. श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवकऱ्यांना येतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात. लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो, स्वामींच्या अनेक कथा आहेत. आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते. स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांनी तोंडाने ठुशी देत मग ती सुद्धा आपला पाळणा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून, माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती. स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्यालाही पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्तावतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकीने ते वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतात. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहो, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत. पुजाऱ्याला गहिवरून येतं आणि काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो. मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. तुम्हाला माहीत आहे का, कडुनिंबावर घाव आणि श्री स्वामी समर्थांची हाक. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही त्यांची प्रचिती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इसवी सन 1856 मध्ये प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले असे सांगितले जाते. अशीच एक कथा स्वामींना विशेष प्रिय असलेल्या झाडांविषयी सांगितली जाते. गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी ह्याची देही ह्याची डोळा स्वामींना पाहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग जशाच्या तसा इथे नमूद करीत आहेत. स्वामींना कधी गाढ झोपण्याचे पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत. मग पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत. अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत, कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत. असे रात्रभर चाले. अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत.
स्वामींना वड, औदुंबर, कडुनिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुनिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला. त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणीच इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण कोण माझ्या पालखीची दांडी तोडत आहे. भक्त मंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवाला मानत नव्हतो आणि जेव्हा चमत्कार घडला तेव्हा मी स्वामींना मानायला लागलो. आपल्या अभिनयाने सगळ्यांना चकित करणारे अभिनेते प्रवीण तरडे यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल पाहिला. इंडस्ट्रीत आल्यापासून ते आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती देऊळ बंद या चित्रपटातून. या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचले. मात्र या चित्रपटाच्या आधी त्यांना मुळीच ठाऊक नव्हतं की स्वामी समर्थ कोण आहेत. ते देवालाही मानत नव्हते. मात्र एक प्रचिती आली. त्यांना त्यांच्या चित्रपटाची कथा चक्क स्वामींच्या मठात सुचली, तीही त्यांच्या मूर्तीसमोर. काय होता तो किस्सा? प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत त्याबद्दल सांगितलं होतं. प्रवीण तरडे म्हणाले, माझे आईवडील वारकरी, त्यामुळे घरात विठ्ठलाची भक्ती व्हायची. दररोज पूजा वगैरे मी पण करायचो, पण ते तेवढ्यापुरतीच. माझी देवावर श्रद्धा नव्हती. तेव्हा स्वामींवर डॉक्युमेंटरी बनवण्याची संधी चालून आली. मुरलीधर मोहोळ यांनी कैलासवाणी यांना जाऊन भेटा असं सांगितलं. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या भिंतीवर भला मोठा स्वामींचा फोटो लागलेला होता. मला आधी वाटलेलं स्वामी म्हणजे रामदास स्वामी वगैरे असतील, पण तिथे गेल्यावर वाणी मला म्हणाले, तुम्ही ओळखत असाल स्वामींना. मी त्या फोटोकडे हात जोडत म्हणालो, हे काय? त्यांनी 5 लाखांचं बजेट सांगितलं. त्यात काहीच होणार नाही हे माहीत असताना मी त्यांच्यासोबत नाशिकला गेलो. दुसऱ्या दिवशी जायचं होतं, त्यामुळे जाताना प्रवासात काहीतरी कथा सुचेल असा विचार करून झोपी गेलो. पुढे प्रवीण म्हणाले, प्रवासात मला उलट्यांचा त्रास होतो, त्यामुळे गाडीतही झोपलो. मग नाशिकला पोचल्यावर मठात दर्शनाला रांग असेल तर तेव्हा काहीतरी सुचेल असा विचार करून मठात गेलो. पण तिथे गेल्यावर कळलं की आमच्यासाठी रांग थांबवण्यात आली होती. दर्शन झाल्यावर तिथले एक माऊली आले आणि मला म्हणाले, हा ऐकवा कथा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तिथे त्यांच्यासमोर बसेपर्यंत माझ्या डोक्यात कुठलीही कथा तयार नव्हती. मग मी माझीच गोष्ट त्यांना सांगायला सुरुवात केली. एक शास्त्रज्ञ असतो, तो असतो नास्तिक. त्यांना तुमचे स्वामी काय आवडत नसतात. तुमचे म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आपले स्वामी असं म्हणालो. जे सुचलं ते बोलत गेलो. मी थांबलो तेव्हा माऊलींनी मला एक प्रश्न केला की तुम्ही खरंच देव मानता? मी म्हणालो, मी मानतो असं नाही, पण माझे आईवडील वारकरी आहेत, वारीला जातात, घरात सकाळ संध्याकाळ पूजा असते. त्यावर ते पुन्हा प्रश्नार्थक म्हणाले, तुम्ही मानता? आपल्याला आता पकडलं असं समजून मी म्हणालो, नाही, मी नाही मानत एवढं देवाला. तेव्हा त्यांनी प्रश्न केला की खरं सांगा, ही गोष्ट आता सुचली की आधी? आता माऊलींना मनातलं सगळं कळत असेल या विचाराने मी म्हणालो, हो, मला गाडीत उलटीचा त्रास होतो. मग विचार करायला वेळ नाही मिळाला. इथे आल्यावर मला सुचली. ते हसले आणि उठून म्हणाले, वाटेल ते बजेट द्या, डॉक्युमेंटरी नाही, मला ह्यावर सिनेमा करायचा आहे. मग स्टोरी बनत गेली. तसा तो सिनेमा बनत गेला आणि हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. त्या एका घटनेनं मला श्रद्धा म्हणजे काय ते शिकवलं. विश्वास असेल तर सगळं शक्य होतं. तेच आपल्या हातून सगळं करून घेतात हे पटलं आणि मीही स्वामींना मानू लागलो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.